मतदान प्रक्रिया तासाभरापासून बंद आहे। गुजराती कन्या मंदिर मतदान केंद्रामधला हा प्रकार आहे। मतदानाचं हे जे मशीन आहे ते गेल्या 1 तासापासून बंद होतं। छत्रपती संभाजीनगरमधून ही माहिती पुढे येते आणि काय नेमकं या ठिकाणी झालंय या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। छत्रपती संभाजीनगरच्या गुजराती कन्या विद्यालयात मी आहे आणि इथे ईव्हीएम मशीन जवळपास 1 तास बंद होती अशा पद्धतीचं सांगण्यात येतं। त्यामुळे सकाळी मतदान सुरू झालं आणि त्यानंतर इथलं मतदान बंद पडलं। 1 तास मशीन इथं बंद होती असं कळतंय, काय सांगा? पूर्ण 1 तास बंद होती। या सरांना विचाराय, सरांना पण माहिती आहे। अप्पा सरांना फोन केला, फक्त वेळ 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 येतंय दुसरा काही ऑप्शन नाही आहे। अरे बंद पडली तर मशीन चेंज करा ना तुम्ही। कमी 10 ते 15 लोक परत गेले। आणि दुसरी गोष्ट काय मशीन बंद होती? मशीन बंद होती, मशीन व्यवस्थित, आणि मशीनमध्ये जो वरचा जो उजळ पडला पाहिजे तो अंधेरा आहे त्याच्यावरती लोकांना समजत नाहीये की तिथं कोणतं बटन दाबलं गेलं पाहिजे। मशीनचं बटन नंबर द्या दिसत आहे। आम्ही 1 तासापासून उभे आहे, एवढी परेशान झाली। मशीन बंद, कोणी येऊन काही नाही। ते सर आले म्हणून आम्हाला कळलं की बाई मशीन चालू आहे। तुम्ही बऱ्याच वेळ उभे आहात? होय, काय मशीन बंद होती असं कळतंय? मशीन बंद होती। बरं, आता झाली का सुरू? आता सुरू झाली म्हणतायत, पण त्याच्यामुळे गर्दी वाढते आणि मेन म्हणजे आपल्याकडे फार लॅक ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आहे। पाणी येणार आहे, पाणी भरायचं की इथे उभं राहायचं आम्ही? दिस इज अनफेअर। त्रास होतोय वयस्कर लोकांना होतोय, तरुणांना पाणी नाही भरायचं का? ते मदत काय करणार का? काय काय किती वेळ उभे आहात तुम्ही? मी अर्धा तासापासून उभा आहे। मशीन बंद? हो, मशीन बंद होते। नाही, तुम्ही कधीपासून उभे आहात? झाला अर्धा तास झालाय आम्हाला पण। अच्छा, मशीन बंद असल्यामुळे त्रास झाला का? ताई तू? आजी? अच्छा, आपण बघतोय की या मतदान केंद्रावर अशा पद्धतीनं नागरिक ताटकळलेले आहेत। जवळपास अर्धा पाऊण तास झाला, मात्र मशीनच बंद होती आणि त्यामुळे लोकांना असा इथं त्रास झालेला आहे। कुणीही रिपेअर करण्यासाठी आलं नाही आणि त्यामुळे इथं थोडा वेळ गोंधळ निर्माण झाला होता। मात्र उशिरा का होईना आता ईव्हीएम मशीन सुरू झालेली आहे आणि ईव्हीएम मशीन सुरू झाल्यानंतर उशिरा का होईना आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।